सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खात आहेत। जर या राज्यामध्ये मंत्री मार खात आहेत, सातारचे राजे मार खात आहेत, सत्तेतले कार्यकर्ते जर मार खात आहेत, तर सर्वसाधारण नागरिकाला काय संरक्षण तुम्ही सरकार म्हणून देणार आहात, अशी विचारणा ठाकरे सेनेचे आमदार अनिल परबांनी केली, ती देखील विधान परिषदेत। परब यांनी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना सातारा राडा प्रकरणावरून डिवचलंय। यावरून विधान परिषदेत शिवसेना आणि ठाकरे सेनेचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला। साताऱ्यातील राड्या प्रकरणी अनिल परबांनी शंभूराज देसाईंना डिवचलं। स्वाभिमानी बाण्याची भाषा करणाऱ्या मंत्र्यांनी मार खाल्ल्याची टीका। परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात तू मैं। साताऱ्यातील राडा प्रकरण सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगलंच गाजलं। यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत छुपा कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। या प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संबंधित एसपींना निलंबित करण्याचे निर्देश दिले। मात्र निलंबनाची कारवाई योग्य नसल्याचं सांगत भाजपच्या जयकुमार गोरे यांनी त्यावर आक्षेप घेतला। मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन विधानसभेत देत प्रकरण मिटवतं घेतलं। मात्र सभागृहाच्या बाहेर त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या निषेध आंदोलनावर त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे प्रकरण मिटलं असताना ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांनी या राज्यात मंत्री सुरक्षित नसल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वर्मावर घाव घातला। या राज्यामध्ये मंत्री मार खात आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत। कोण पोलिसाची हिंमत होते, पोलीस हे प्यादे, मंत्री मार खातोय। आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचंय का सर्वसाधारण आमदारांनी मागायचंय? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 का बसतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। पोलीस तुम्हाला मारतात आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसतात। कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठं गेली तुमची बंडखोरी वृत्ती? स्वतःला वाघ समजतायत, हे वाघ आता कुठं गेले? शेपटी घालून बसलेले आहेत असा हल्लाबोल अनिल परबांनी केला। फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची हे या सभागृहानं कधी बघितलं नव्हतं, अशा शब्दात अनिल परबांनी शिवसेनेच्या सदस्यांना डिवचलं। सत्तेवर लाथ मारून सत्ता सोडली तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू। काय हिम्मत आहे तुमची सत्ता सोडण्याची, अशी विचारणा त्यांनी केली आहे। पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय। कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय। भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत। हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत। कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची? हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं। आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर आणावासा वाटतो। आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लाथ मारून जर बाहेर पडले, तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची। अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? अनिल परबांच्या चिथावणीनंतर शंभूराज देसाई आणि उदय सामंतांनी त्यांच्यावर पलटवार केला। आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराच उदय सामंतांनी दिला। ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून, त्यावेळी आमचे कोतळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही। हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये। आम्ही न्याय मागितलेला आहे। आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे। हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात। विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका। मी एवढंच सन्माननीय सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे की आम्ही
आम्ही जी भूमिका घेतली ती हिंदुत्वासाठी घेतली. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली भाजप शिवसेनेची युती टिकवावी म्हणून घेतली. आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा. त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील. पण असं बोलण्यामुळं अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. साताऱ्याचा राडा हा भाजप आणि शिवसेनेमधील वादाचा मुद्दा झाला असला तरी वाद अनेक ठिकाणी कुरबुरीच्या स्वरूपामध्ये कमी अधिक प्रमाणात आहे. रायगड जिल्हा परिषदेतही असाच बेबनाव होता. मात्र तेथे महायुतीतील सर्वच पक्षांनी एकत्र नांदण्याचं ठरवण्यात आलं. जे रायगडमध्ये ठरलं ते साताऱ्यामध्ये का झालं नाही असा प्रश्न आता उपस्थित झालाय. याचाच अर्थ महायुतीमध्ये जे दिसतंय तसं आलबेल नक्कीच नाहीये. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.